नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत उकळलेल्या अंड्याबरोबर तसेच ढोकळा आणि गरमागरम वरणाबरोबर खाण्याकरिता ही चटणी कशी बनवायची. चला तर मग रेसिपीकडे वळूया. मी यासाठी मोहरी घेतली, गरम मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे. लाल मिरचीचं प्रमाण थोडं जास्त हवं आहे आपल्याला. आणि कोथिंबीर घेतली आणि सोप घेतली साधारण 2 चमचे. सोपसुद्धा आवश्यक आहे या चटणीकरिता. आणि थोडी धने पावडर घेतली साधारण 1 चमचा. धने पावडर आपल्याला कमीच घ्यायची आहे कारण आपण भरपूर प्रमाणात कोथिंबीर या चटणीमध्ये घालणार आहोत. सगळ्यात आधी मी 4 चमचे तेल कढईत तापवायला ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 3 चमचे मोहरी घातली, मोठे 3 चमचे. आणि ती छान तडतडली की यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. ही चटणी महिनाभर छान टिकते. तुम्ही अंड्याबरोबर, ढोकळ्याबरोबर, चपातीबरोबर, वरणाबरोबर, पराठ्याबरोबर म्हणजे बहुउपयोगी ही चटणी आहे. तुम्ही ही चटणी प्रवासातसुद्धा नेऊ शकता कारण ही खराब अजिबात होत नाही. तर यानंतर आपण यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलं आहे, अख्खं जिरं. साधारण 2 चमचे जिरे घातले आणि जिरं छान परतून घेतलं. आणि लगेच त्यामध्ये लसणाची पेस्ट घातली. लसूण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हा लसूण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे. आणि लसूण कुटताना त्यामध्ये 2 चमचे, छोटे 2 चमचे पाणी घातले म्हणजे हा लसूण तेलात टाकल्याबरोबर जळणार नाही. याकरिता मी थोडं पाणी घालून हा लसूण कुटून घेतला आहे. आता मंद आचेवर आपला लसूण छान परतून झाला आहे. तर यानंतर यामध्ये मी साधारण 2 चमचे सोप घातली आहे. सोपेमुळे फार भारी चव या चटणीला येते. आणि यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही मीठ कमी अधिक तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहे. आपण तेलात कोथिंबीर घातल्यामुळे तिखटही जळणार नाही आणि कोथिंबीर परतून घेतल्यामुळे चटणीसुद्धा खराब होणार नाही. तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे म्हणजे तिखट जळणार नाही. नंतर पुन्हा एकदा गॅस मंद ठेवून ही चटणी अशी परतून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाल्यामुळे खूप छान चव या चटणीला येते. तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा. मी हा 1 चमचा गरम मसाला यामध्ये घातला आहे आणि चटणी पुन्हा मंद आचेवर परतून घेतली. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर टाकलेला गरम मसाला करपून येऊन चटणी कडवट होऊन जाईल. म्हणून मी लगेच गॅस बंद केला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यात साधारण 1 चमचा धने पावडर घालणार आहोत. धने पावडर स्किप केली तरी चालेल कारण आपण यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार धने पावडर वापरू शकता किंवा ते स्किपसुद्धा करू शकता. मी यामध्ये थोडी धने पावडर घातली आहे आणि छान ही मिक्स करून घेते. आणि चला तर मग तयार झाली आपली मस्त झणझणीत अशी तिखट गरम मसाला चटणी. तुम्हीसुद्धा ही चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.